येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मंजिरी आणि तिच्या घरच्यांनी चादरीचं दुकान लावलेलं असतं. उमा त्या दुकानावरची पाटी पाहून म्हणते, लावलं का इथं पण माझंच नाव? तर नाना लगेच म्हणतात, दुकानावर मालकिनीचंच नाव असतं, मग काय शेजारणीचं असतं का? तर मंजिरी म्हणते, अगं जीजी, मीच सांगितलं नानांना तुझं नाव लावायला. तर जीजी म्हणते, कशाला? तर मंजिरी म्हणते, घरच्या लक्ष्मीचं नाव लावलेलं कधी पण शुभच असतंय बघ. बरं ये आत ये, आता चिडचिड नको करू, मस्त मालकिनीसारखी बस पैसे मोजत. तर उमा म्हणते, आधी धंदा होऊ द्या मग मोजते पैसे. तर नाना मंजिरीला म्हणतात, आता नारळ वाढव. तर मंजिरी म्हणते, मी कशाला? जीजी तूच वाढव नारळ. तर उमा म्हणते, आमचं सुरुवातही तूच आणि शेवटही तूच. तर नाना म्हणतात, आता वाढव नारळ आणि म्हण सगळं काही चांगलं होऊ दे. तर मंजिरी नारळ वाढवते. इकडे जो माणूस राया टॅक्स देण्यासाठी बहस करत असतो त्या ठिकाणी राया येतो आणि तो त्या माणसाला म्हणतो, आई, गाई आणि बाई दिसली की आपण हात जोडतो आणि तुझ्यासारख्या टोनग्याला जाग्यावर तोडतो. अख्ख्या पंढरपुरात या रानटी जनावराला राया म्हणतात. नो दयामया असं म्हणून त्या माणसाच्या कानाखाली मारतो. तर तो माणूस म्हणतो, अहो दादा, ही तर सगळी लूट आहे. तर राया म्हणतो, लूट? त्यावेळी तेथे मंजिरी आणि तिचा भाऊ आलेला असतो. तर तो म्हणतो, राया भाऊ, आता त्याचा बाजार झाला. राया त्या माणसाला त्याच्याच दुकानातील गाडी दाखवतो आणि म्हणतो, ही गाडी कितीला असेल? 70ला, पण तू विकतो कितीला? 150ला. हा भावला कितीचा असेल? 100चा, पण विकतो कितीला? 250ला. आम्ही करतो ती लूट आणि तू करतो ते काय? आणि त्याला बाजूला ढकलून देतो. ईशा बघत असते आणि हे पाहून ईशा इम्प्रेस झालेली असते. ती मनातल्या मनात म्हणते, किती हॉट आहे. तर राया म्हणतो, याचं दुकान बंद. तर मंजिरी तिच्या भावाला म्हणते, कोण आहे हा आणि कसला शर्ट घालून आलाय? जत्रेत कोणी असं येतं का? तर तिचा भाऊ म्हणतो, हळू बोल ग ताई, तो भाई आहे इथला. तर मंजिरी म्हणते, अख्ख्या जगाचा भाई फक्त माझा राया, विठू राया. तर तो दुकानदार रायाच्या पाया पडतो आणि म्हणतो, दादा मी तुमच्या पाया पडतो, मी देतो टॅक्स. असं म्हणून तो राया टॅक्समध्ये पैसे टाकतो. तर मंजिरी हे सगळं पाहते आणि म्हणते, राया टॅक्स? ही कसली जबरदस्ती आहे? तर तिचा भाऊ म्हणतो, अगं ताई, इथे काही बोलू नको, तुला नंतर सांगतो मी, चल. असं म्हणून तिला तेथून घेऊन जातो. आणि तो दुकानदार त्या छोट्या मुलीला म्हणतो, तुझ्यामुळे सगळा राडा झाला ना, हा घे. असं म्हणून ती गाडी फेकून देतो आणि ती मुलगी ती गाडी घ्यायला लागते. तर राया म्हणतो, थांब. तर राया त्या मुलीला म्हणतो, हे बघ बाळा, ही दुनिया आपल्याला झुकायला लावते, पण आपण झुकायचं नाही, त्याला एकदम मस्तीत घ्यायचं. कसं घ्यायचं सांगू का? तर ती मुलगी हो अशी मान हलवते. तर राया ती पायाने गाडी उचलून त्याच्याच दुकानात फेकतो. त्या मुलीला पैसे देतो आणि म्हणतो, जे खेळणं हवं आहे ते ऐटीत माग. तर ती छोटीशी मुलगी म्हणते, ओ काका, हे घ्या 50 रुपये आणि द्या मला दुसरं खेळणं. त्यानंतर ती मुलगी रायाला म्हणते, थँक्यू दादा. तर राया त्या मुलीला म्हणतो, जेव्हा आपल्याला नीड असते का नाही, तेव्हा कोणाची बी भीक ठेवायची नसते. इकडे राया त्याच्या मित्रांना सांगत असतो, प्रत्येक दुकानदाराकडनं हप्ता वसूल झाला पाहिजे आणि जर कोणी देत नसेल ना तर फोडा त्याला. त्याचवेळी मंजिरी तेथे येते आणि मंजिरीची ओढणी रायाच्या गळ्यामध्ये पडून ते दोघे एकमेकांच्या अंगावर पडतात. त्यावेळी ईशा तेथे येते आणि ते पाहून म्हणते, ही बया इथे कुठे? पार रायाच्या गळ्यातच पडली की. आता हिला मोकळं सोडून चालायचं नाही, हिचा कारनामा मम्मीलाच दाखवते. ते दोघे उठतात. तर मंजिरी त्याला म्हणते, दिसत नाही का तुला? तर राया म्हणतो, एकतर मी गपगुमानं माझ्या वाट्याने चाललो होतो, तुझी ओढणी माझ्या तोंडावर आली, मग तू माझ्या अंगावर आली आणि मग मी पडलोय. तर मंजिरी म्हणते, काहीही काय बोलतोस? मी कशाला पडू तुझ्यावर? तुझ्यावर पडण्यापेक्षा मी खड्ड्यात पडलेलं आवडलं असतं मला. तर राया म्हणतो, पडायचं ना मग, आमंत्रण दिलं होतं का तुला? तर मंजिरी म्हणते, पडलेच असते, माझ्या पुढे एवढा मोठा दगड आला, त्याला मी तरी काय करू? तर सगळे लोक हसायला लागतात. तर राया म्हणतो, काय दाताडी चकतायत, चला निघा. आणि मंजिरीला म्हणतो, ए पोरे, काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? गपगुमान माफी माग आणि निघ. तर मंजिरी म्हणते, माफी आणि मी? त्याचवेळी तिथे तिचा भाऊ येतो आणि तिला म्हणतो, ताई तू चल आधी. तर मंजिरी म्हणते, तू मला काय बोलतोयस? त्याला बोल ना. तर तिचा भाऊ रायाला सॉरी दादा म्हणतो आणि मंजिरीला घेऊन बाजूला येतो. तर मंजिरी बाजूला येऊन पण तिच्या भावाला म्हणते, तू मला काय बोलतोयस? त्याला बोल ना, काय समजतो स्वतःला काय माहिती, टपोरी कुठला. तिचा भाऊ म्हणतो, अगं ताई हळू बोल ग, तो भाई आहे इथला. तर मंजिरी म्हणते, भाई असू दे नाही तर कोण पण असू दे, मला काय करायचंय, गेला चंद्रभागेत. तिचा भाऊ म्हणतो, तू चल, तिथे स्टॉल सुरू करायचा आहे ना आपल्याला.
तर मंजिरी म्हणते, हो ना, तेवढ्यासाठीच आले होते मंदिरात आणि सगळा मूड खराब केला नालायकाने. बरं जाऊ दे चल, असं म्हणून तेथून निघायला लागते तर राया म्हणतो, एक नंबरची चंट आहे का. तर मंजिरी मागे वळून पाहते तर म्हणतो, राया काय निघ. ईशाची मम्मी जत्रेत आलेली असते तर ईशा म्हणते, मम्मी एवढा उशीर का केलास जत्रेत यायला. तर ईशाची मम्मी म्हणते, दुबईला फोन केला होता मी, तुझ्या फादरशी बोलत होते. तर ईशा म्हणते, अगं मम्मी मंजूसोबत काय झालं माहिती आहे का. आणि ती घडलेला सगळा प्रकार मम्मीला सांगते. तर मम्मी म्हणते, एवढा राडा झाला, हा तर माझ्या आवडीचा पिक्चर होता. तर ईशा म्हणते, पण आता संपला. तर मम्मी म्हणते, असं कसं, पुण्यांदा सुरू करू ना तोच पिक्चर, दुकान कुठे लावले तिचं. ईशा आणि तिची मम्मी चादरीच्या दुकानाजवळ येतात तर ईशा ते पाहून म्हणते, अगं मम्मी एवढी गर्दी, एवढ्या जर यांच्यात चादरी विकल्या गेल्या तर हे सगळं कर्ज फेडून टाकतील. तर मम्मी म्हणते, मी काय ते या जन्मात होऊ देत नसते. ईशाची मम्मी रायाच्या मित्रांकडे येते आणि त्यांना म्हणते, तुम्ही चादरीच्या दुकानातून हप्ता वसूल केला की नाही, बघा तिथे किती गर्दी झाली आहे. ते मालक कोण आहे त्या दुकानाचा माहिती आहे का. तर त्यातील एक जण म्हणतो, मालक कोणी का असे ना, आम्हाला काय त्याला डोक्यावर घेऊन नाचायचं आहे का. तर मम्मी म्हणते, तुम्ही तिला डोक्यावर घेऊन नाचू पण शकत नाही. तिचं नाव आहे मंजिरी, तीच मंजिरी जिने तुमच्या राया भाऊचा अपमान केला भर जत्रेत. दगड म्हटलं त्याला, दगड. सगळे लोक हसले, तुम्ही नाही हसले. तर तो माणूस तिच्यावर ओरडतो तर ते म्हणते, माझ्यावर कशाला चिडतोस, अपमान केला तिने भर जत्रेत आणि तुम्ही सगळे गपगुमान बघत बसलात. हप्ता घेतला का सोडला. बरं जाऊ दे, हप्ता सोडला तर सोडला, पण अपमान का सोडला. तुमच्या रायाबाईच्या इज्जतीचा सवाल आहे. त्याचा बदला घ्यायचा नाही का तुम्हाला, त्याचा बदलाच घ्यावासा नाही वाटला. छे छे, हे काही बरोबर नाही. तुमच्या जागी जर मी असते ना रायाबाईची पंटर म्हणून, तर या डब्याची शपथ घेऊन सांगते, मी तिचा धंदा बंद केला असता. तर त्यातील एक जण म्हणतो, धंदा तर आम्ही पण बंद करू शकतो, पण तोडफोड झाली तर रायाबाईला आवडणार नाही. तर मम्मी म्हणते, तोडफोड करायला सांगते कोण, गिऱ्हाईक पळवा ना. उमा पूजाला भेटायला येते आणि पूजाला म्हणते, बघितलंस का स्थळ आमच्या मंजिरीकरिता. तर पूजा म्हणते, खरं सांगू का, तुझ्या मुलीला लग्नच करायचं नाही, आईबाबांची जबाबदारीच सोडायची नाही. मग तूच मला सांग, अशा मुलीबरोबर कोण लग्न करणार. तर उमा म्हणते, तशी थोडी हट्टी आहे आमची मंजिरी, पण कोणती मुलगी स्वतःच्या तोंडानं सांगेल मला लग्न करायचंय म्हणून. मी समजावते तिला, तू स्थळ बघायचं काम चालू ठेव बरं का. तर पूजा म्हणते, तू म्हणतेस म्हणून बघते, तू सांग तुला कसा मुलगा हवाय, लाईन लावते मुलांची. तर उमा म्हणते, लाखात एक आहे आमची मंजिरी, तिला शोभणारा मुलगा पाहिजे, म्हणजे दिसायला देखना, रुबाबदार. त्यावेळी तिचं लक्ष रायाकडे जातं तर ती रायाकडे बोट दाखवून म्हणते, ते बघ तसा मुलगा, लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना जीव लावणारा. तर पूजा म्हणते, तो तसा, अगं तो जीव लावणारा नाही, जीव घेणारा आहे. गावात सोडलेला वळू आहे तो, वळू. तुला माहिती का त्याचं नाव काय आहे, राया. एक नंबरचा गुंड आहे तो. तर उमा म्हणते, अगं बाई, या अशा मुलाचा विचार का बरं यावा माझ्या मनात मंजिरीकरिता. नाही, अशा मुलांपासून लांबच राहिलेलं बरं. तू बघ ना एखादं चांगलं स्थळ आमच्या मंजिरीकरिता. तर पूजा म्हणते, बर, माझ्याकडे आहेत 1-2 फोटो, चल मी तुला दाखवते. रायाला अण्णाचा फोन येतो तर राया म्हणतो, अण्णा हुकूम करा की. तर अण्णा म्हणतात, आजचा मानाचा फेटा आपल्यालाच मिळाला पाहिजे, आजचा बैलगाडा शर्यत आपणच जिंकायची आहे. तर राया म्हणतो, अहो अण्णा टेन्शन नका घेऊ तुम्ही अजिबात, फेटा म्हणजे मर्दाची शान आहे, शान, आणि तो फक्त मर्दाच्या डोक्यावर शोभून दिसतोय. आजवर या मैदानात तुमच्याच नावाचा गुलाल उधळला ना, आणि मी शब्द देतो आजसुद्धा जिंकणार तर आपणच, गुलाल आपलाच, तुम्ही फक्त तयार राहा फेटा घ्यायला. असं म्हणून फोन ठेवून देतो आणि स्वतःशीच म्हणतो, जिंकणार तर आपणच. रायाच्या काही मित्र मंजिरीच्या स्टॉलवर येतात आणि ते फाटलेली आणि डाग असलेली चादर दाखवतात आणि मंजिरीच्या दुकानातून गिराईक पळवण्याचं काम करत असतात. मंजिरी आणि नाना त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात, पण ते काहीच ऐकून घेत नाहीत आणि म्हणतात, आम्हाला आमचे पैसे परत पाहिजेत. तर नाना मंजिरीला म्हणतात, दे त्यांना त्यांचे पैसे परत. मंजिरी त्या लोकांना सगळे पैसे परत देते. नानांना आणि तिला खूप वाईट वाटत असतं, त्यांच्या डोळ्यात अश्रू येत असतात. मंजिरीला आठवत असतं की त्या गुंडाने उरलेले 80,000 आज संध्याकाळी जत्रा झाल्यानंतर मागितलेले असतात. त्यावेळी मंजिरी मनातल्या मनात विचार करते, भरलेला गल्ला सगळा खाली झाला. आज जत्रा संपेपर्यंत उरलेले पैसे नाही जमा झाले तर तो सावकार नानांना उचलून घेऊन जाईल. राया, आता काय करू मी. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत, मंजिरी बैलगाडा शर्यतीत भाग घेते तर तिचं चाक
एका खड्ड्यात अडकतं तर राया तिला मदत करतो. तुम्हाला काय वाटतं, मंजिरी जिंकेल का ही बैलगाडा शर्यत? कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.